तर नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग। आत्ता वाजले सकाळचे 3:53 म्हणजे 4 वाजता होते सकाळचे आणि आम्ही आत्ता उठलो आहे आणि आपण कुठेतरी निघतो आता जायला। तर कुठे निघतो तुम्हाला सांगतोच पुढे। सध्या आता मी आंघोळ वगैरे करतो, फ्रेश होतो आणि मग तुम्हाला भेटतो। चला। तर झालं आता कम्प्लिटली मी रेडी आणि आता सांगतो तुम्हाला कुठे चाललो आहे। तर अक्कलकोटला चाललो आहे आम्ही। अक्कलकोट म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचं मठ एक, तिकडे चाललो आहे। तर आता आमची 5 वाजून 11 मिनिटाची ट्रेन होती, पण ती आता 1 तास लेट दाखवते। आता वाजले 4:30, मी रेडी वगैरे होऊन निघतो आहे आता। तर बघू कशी लेट आहे ट्रेन का ऑन टाईम आहे, कारण ॲपवर तर दाखवते आहे 1 तास लेट आहे, 6 सव्वा 6पर्यंत येईल। तर बघू आता, दाखवतोच तुम्हाला पुढे। या ब्लॉगमध्ये तुम्हाला पूर्ण मी डिटेल देईल की म्हणजे तुम्ही 1 डेमध्ये मठात जाऊन परत रिटर्न घरी कसं येऊ शकता। तर म्हणजे 24 आवर्समध्ये आपण दर्शन करून वापस परत घरी येऊ। तर तुम्हाला या ब्लॉगमध्ये पूर्ण इन डिटेल सगळं सांगेल मी। तर चला ब्लॉगला सुरुवात करूया आता। श्री स्वामी समर्थ। तर पोचलो आहे मी आता कल्याण स्टेशनला आणि जे माझे नवीन व्ह्यूअर्स आहेत त्यांना मी सांगतो, मी राहतो कल्याणला आणि आपण आता कल्याणवरून चाललो आहे सोलापूरला। जे तुम्हाला मी बोललो स्वामी समर्थ महाराजांचं मठ आहे ते अक्कलकोटमधलं, ते सोलापूरमध्ये। तर आता सकाळची आपली ट्रेन होती 5 वाजून 11 मिनिटाची, जी आहे अजमेर सोलापूर स्पेशल। ती सुपरफास्ट ट्रेन आहे, तिचा लास्ट स्टॉपच सोलापूर आहे। तर आता निघू आपण, पण ती ट्रेन आता 1 तास लेट दाखवते। ती 6 वाजता येणार आहे, 5ची होती ती 6ला येते। अजून किती लेट होईल किंवा आधी येईल काय सांगता येत नाही, तर तुम्हाला सांगतोच मी पुढे। आणि सोलापूरला पोचल्यावर तिकडून 1 तासाचा रनिंग आहे काहीतरी, आपण बस किंवा टॅक्सीने जाऊ शकतो, तुम्हाला दाखवेलच पूर्ण मी। आणि आजच दर्शन घेऊन आपण रात्री 10:30 वाजता, 10:30 सव्वा 10 वाजता आपली रिटर्न ट्रेन आहे, म्हणजे उद्या सकाळपर्यंत आपण वापस घरी येऊन जाऊ। 24 आवर्समध्ये ही पूर्ण आपली जर्नी होऊन जाणार, दर्शन वगैरे सगळं या ब्लॉगमध्ये कवर होईल। तर चला भेटू आपण थोड्या वेळात। तर काय झालं, आता आम्ही आलेलो इकडे काहीतरी 5 वाजता पोचलो होतो इकडे। तर आता वाजलेच 7, तुम्हाला टाईम पण दाखवतो मी। 7 वाजलेत 7, 2 तास ट्रेन लेट आहे आमची। आता आली ट्रेन, बघू चला। तर काहीच तुम्हाला सांगायचं राहिलं, मी ट्रेनमध्ये बसून गेलो आहे आणि आता वाजले 10, 2 तास झाले आम्हाला ट्रेनमध्ये बसून। आता आम्ही पोचलो आहे, 2 तास नाही 3 तास झाले, 7 वाजता बसलो होतो। आम्ही झोपून गेलेलो चढल्या म्हणून मी काही शूट नाही केलं। आता पोचलो आहे पुण्याला, अजून एक स्टेशन आहे काहीतरी, आम्ही बहुतेक पोचू 12पर्यंत पोचू असं वाटते ना। ॲक्च्युली टायमिंग होता काहीतरी 11 वाजता, पण लेट होऊन 2 तास लेट चालू आहे ट्रेन। तर असं 3ला पोचू, 3पर्यंत पोचू। आता बघू काय होतं कसं होतं। आणि आमचा उपवास आहे दोघांचा, तर काय खात पण नाही आहे आम्ही, बघू काय भेटलं खायला तर खाऊ। मग असंच बसलो आहे आता। जर तुम्ही सुद्धा अक्कलकोटला जायचा प्लॅनिंग वगैरे करत असाल तर मी तरी हा सजेशन देईल की या ट्रेनने जाऊ नका। ही होती अजमेर सोलापूर स्पेशल, तर या ट्रेनने जाऊ नका, कारण ही खूप लेट होते। आणि कारण ही वरी ट्रेन येते अजमेरवरून, म्हणजे ही कालपासूनच निघालेली आहे। मग कल्याणला यायला नेक्स्ट दिवशी कल्याणला येते, म्हणून ही ट्रेन अवॉइड करा। अजून एक ट्रेन आहे VSKP म्हणून, ती विशाखापट्टणमला जाते। ती ट्रेन बेस्ट आहे, ती एकदम ऑन टाईम असते, आम्ही नेहमी तिच्यानेच जातो। आम्ही जाण्यानं असतंच आमचं अक्कलकोटला, सो ती VSKP एकदम बेस्ट आहे, तुम्ही त्याने जाऊ शकता। तर काय आता चहा घेतला आहे आम्ही आणि बात अशी आहे ना की आमची ट्रेन पूर्ण आता खाली झालेली आहे। काय माहिती कोणी आहेच नाही ट्रेनमध्ये, तुम्हाला दाखवतो मी। काय बघा पूर्ण ट्रेन अशी खाली झाली आहे, म्हणजे मोजके 4-5 जणच आहे फक्त आम्ही आता ट्रेनमध्ये। बहुतेक आता सोलापूरचा लास्ट स्टॉप आहे म्हणून सगळे उतरलेत, म्हणून खाली झाली आहे। आता चहा एन्जॉय करू आपण आधी, एन्जॉय म्हणजे बघू कसं आहे टेस्ट, चांगला आहे चांगला। Was it the voice? Was it the fire burning in me? All of the noise turned into choirs of harmony. Left me with the pieces of forever that you broke. But since you left me alone,
A few inches later. तर गाईज फायनली आम्ही आता पोहोचलो आहे सोलापूरला. ट्रेन आमची 2.5 तास लेट होती, पण कसा बसा आता पोहोचलो आहे. 12 वाजता इथे पोहोचणार होतो, पण आता 2:30 वाजलेत. पण अजून आमचा प्रवास संपलेला नाही. अजून आता इकडून 1 तास अजून लांब आहे. सोलापूरवरून अक्कलकोट अजून एक तास आहे. तर आता ते कसं जायचं ते बघू. बस पण असतात आणि टॅक्सी पण असतात. तर आपण बघू, बहुतेक टॅक्सीनेच जावं लागेल, कारण बस तर खूप हळूहळू चालते. तर बघू. आता सध्या आम्ही ते फ्रेश वगैरे होऊ, कारण अवतार बघू आता कसं झाला आहे माझा. खूप ऊन आहे, कारण इकडे खूप गरम होतं आहे. तर फ्रेश होतो आणि मग तिकडे जाऊ. चला, भेटतो तुम्हाला. तर काहीच फायनली पोचलो आहे आपण श्री स्वामी समर्थ मठात. आणि तिकडून स्टेशनवरून आपण जीपने आलो आहे. त्या जीपमधलं मी शूट करू शकलो नाही, पण तुम्हाला मी नक्कीच दाखवेल की जीप कशी आहे आणि कोणती जीप असते. आणि त्यांनी घेतले काहीतरी 80 रुपीज घेतात, 80 रुपीज पर पर्सन मंदिरापर्यंत, सोलापूर स्टेशन ते मंदिर. चला आता दर्शन घेऊया, तुम्हाला दाखवतो कसं आहे. बहुतेक आतमध्ये शूटिंग अलाउड नाही आहे, तर आतमध्ये शूट करणार नाही मी, पण तरी दाखवतो. मित्रांनो, दर्शन एकदम छान झालेलं आहे. हा आमचा इथे नवीन मित्र बनला आहे, आमच्यासोबत बसला कधीपासून येऊन. तर काय एकदम प्रॉपरली आता दर्शन झालं आहे आमचं स्वामींचं. एकदम मस्त दर्शन झालं. तुम्हाला दाखवलं पण मंदिराचा परिसर. आणि तुम्ही जे मागे बघताय, हे जे स्वामी समर्थांचा फेस दिसतोय, हे म्हणजे ह्याच्याने रुद्राक्षाने बनलं आहे. रुद्राक्षच ना, का सुपाऱ्या आहेत? रुद्राक्ष असतं छोटे छोटे, तर रुद्राक्षाने बनलेलं आहे. तुम्हाला दाखवतो मी नीट झूम करून. हे सगळे असे रुद्राक्ष आहेत आणि त्याचा लांबून असा स्वामींचा फेस दिसतो. तर गाईस, इकडे दर्शन करून आपण जेव्हा बाहेर येतो, तर इकडे समोरच भोजनालय पण आहे, प्रसादालय म्हणजे दर्शन घेऊन इकडे प्रसादसुद्धा भेटतो. तर तुम्हाला दाखवतो कुठे असतो तो. इकडून आपण एंट्री मारली होती मंदिरासाठी. ह्याच्या ठीक समोर हा असा गेट दिसेल. इथून तुम्ही आत गेले तर आतमध्ये तुम्हाला प्रसाद वगैरे भेटतो. प्रसादालय आतमध्ये. ते आता ॲक्च्युली प्रसाद भेटणार आहे, कारण आम्ही संध्याकाळी आलो आहे. तर तुम्ही सकाळी याल किंवा दुपारी याल तर तुम्हाला भेटेल. आम्ही नेहमी खातो, पण यावर्षी कसं नेहमी आम्ही जेवतो, पण यावर्षी जरा लेट आलो, तर पॉसिबल नाही आहे. तुम्हाला दाखवतो इकडचा परिसर. चालू आहे वाटतं, पण आता कुठे जेवते. इथून अशी एंट्री आहे. याच्या आत तुम्हाला प्रसाद वगैरे भेटेल. आणि तुम्ही जर गाडी घेऊन येत असाल मोठी 4 व्हीलर, तर त्याची पार्किंगसुद्धा आहे इकडे. पे अँड पार्क. तिकडेच एंट्रीलाच पे करायची आणि इकडे आतमध्ये पार्किंग आहे. आणि तसंच पार्किंग सकटच तुम्हाला तिकडे आतमध्ये भक्त निवाससुद्धा आहे राहायला. म्हणजे तिकडे खूप सारे रूम्स अवेलेबल आहे. फक्त आंघोळसाठी सुद्धा असते किंवा राहण्यासाठी सुद्धा असते आणि स्टेसाठी सुद्धा असते. तर तुमच्या अनुसार तुम्ही येऊ शकता. 300पासून अवेलेबल आहेत, 700पर्यंत अवेलेबल आहे. सगळे असे अवेलेबल आहेत आणि चांगल्यातले चांगले आहेत.
बघा जर तुम्ही सकाळी येत असाल ना, जेव्हा म्हणजे खूप गर्दी असते सकाळी सकाळी, तेव्हा इथून अशी लाईन असते. हे तुम्हाला झिगझॅग दिसते जे ऑरेंज कलरचं, यामध्ये सगळे लोक लाईनीत उभे असतात. हे लाईन खूप लांबपर्यंत जाते, एकदम पुढपर्यंत. आता संध्याकाळची वेळ आहे म्हणून काय गर्दी नाही आहे आणि सगळे गेलेच. आम्ही नेहमी जेवतो पण यावर्षी जरा लेट झालं. सो आता आम्ही बाहेरच बघू काहीतरी खायला. एकतर उपवास पण आहे आमचा, सो बघू चला. तर आता इकडे नाश्ता करायला थांबलो आहे आम्ही. उपवास सोडून देतो आहे आम्ही आता, कारण काय सकाळपासून काहीच खाल्लं नाही. असंच राहिलं तर रात्रीपर्यंत काय चक्कर येऊ शकते आम्हाला. तर आता इकडे मेदूवडा घेतला आहे आणि तिकडे मसाला डोसा पण बनतोच आहे. तर चला तुम्हाला खाऊन भेटतो. आणि आमची आता रात्रीची ट्रेन आहे 10:30 वाजता, तर आम्हाला इकडून लवकर सोलापूरला पण जायचं आहे. आत्ता वाजले संध्याकाळचे 5. तसा खूप वेळ आमच्याकडे, पण तरी लवकर जाऊन थांबलेलं बरं. तर चला. तर मित्रांनो, आपण ज्या टॅक्सीने आलेलो इथे म्हणजे अक्कलकोटला, ती टॅक्सी मग अशी दिसते. ही जी ब्लॅक कलरची आहे आणि व्हाईट कलरची, अशा टॅक्सी असतात सोलापूर. जीप बोलतात त्याला. ती सोलापूर स्टेशनवरून अक्कलकोटपर्यंत असते. तर 70 to 80 रुपीज घेतात पर हेड. 70 किंवा 80 म्हणजे मंदिरापर्यंत, 70 म्हणजे बसस्टॉपपर्यंत. तर असं सगळं. आता आपण परत त्याच्यानेच जातो आहे. आम्ही ॲक्च्युली बसने जाणार होतो, पण बस बरोबर नाही वाटत आहे. एकदम ती जुन्या काळातली बस आहे, खुडखुडावाली. तर परत आपण याच्यानेच जातो आहे. तर चला, सोलापूरला भेटतो तुम्हाला डायरेक्ट. तर बसलो आहे आम्ही जीपमध्ये, फ्रंट सीटलाच बसलो आहे. पूर्ण मागे असे टोटल या जीपमध्ये ॲट अ टाईम 13 जण. म्हणजे इकडे 3, मागे 4 आणि मागे 6, असे टोटल 13 लोक बसतात ॲट अ टाईम. आणि 70 रुपीज चार्ज एकाकडून. तर मी विचार करा तर किती कमवतोय, म्हणजे एका फेरीमध्ये, आणि रिटर्न पण जाईल. असे तो किती फेऱ्या मारत असेल. बिझनेस बघा, बिझनेस. तर काय घरी जाता आम्ही आता इथे सोलापूरमध्ये स्टेशनजवळ एक मंदिर आहे, सिद्धेश्वर मंदिर, शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिर, तिकडे आलो. A few inches later. तर मित्रांनो, आम्हाला स्टेशनवर येऊन आता झालं आहे 1-2 तास झाले. आम्ही स्टेशनवरच बसलो आहे. तुम्ही आमचा अवतार बघू शकता. सकाळी कसे होतो, आता कसे झालो आहे. फुल एकदम काळा कलुटा, एकदम फुल. आता काय बोलू, 2-3 तास असे स्टेशनवरच बसलो आहे. आमची ट्रेन 10:30ची आहे आणि आम्ही इथे 7 वाजेपासून येऊन बसलो आहे, 6 का 7 वाजेपासून. तर बघू आता, ट्रेनचीच वाट बघतो आहे. आता 9:30 झालेत. अजून 1 तास काढायचं आहे इकडेच. 1 तासानंतर आपली ट्रेन येईल, मग दाखवतो तुम्हाला. मग काय डायरेक्ट घरीच जाऊ. मग आता पुढे काय ब्लॉग नसेल, पण तरी बघा तुम्ही शेवटपर्यंत. घरी पोचतो आम्ही, तोपर्यंत बघा. चला, स्टे ट्यून. तर गाईस, फायनली लागली आमची ट्रेन. तुम्ही मागे टाईम बघू शकता, 10:15 झालेत रात्रीचे आणि आता आमची ट्रेन लागली आहे. तर ट्रेनचं नाव तुम्हाला सांगायचं राहिलं तर ट्रेनचं नाव आहे सिद्धेश्वर एक्सप्रेस, सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस. आणि येताना आमचं रिझर्वेशन स्लीपर क्लासचं होतं, आता ACचं आहे, 3rd AC म्हणजे 3rd इकॉनॉमी. तर दाखवा तुम्हाला कसं आहे हे मला, कारण ट्रेन इकडून सुटते, सोलापूरवरून सुटणार आहे. तर बहुतेक चांगली असेल ट्रेन, बघू तुम्हाला दाखवतो. गाईस, हे कळत नाही काय, बघा तुम्ही, हे उलटी चालते.
हे पा असं काय उलटी कशी चालते. बहुतेक इथून सुटणारी ट्रेन आहे म्हणून उलटी आली ती. चला आज जाऊन दाखवतो तुम्हाला कशी आहे ट्रेन. हो तर काहीच हे थर्ड एसी नाही, थर्ड इकॉनॉमी आहे. एकदमच मस्त आहे, तुम्ही बघू शकता. तर तुम्ही बघितलंच की कसा होता हा थर्ड एसी आमचा. तर आता बसलो आहे आम्ही फायनली. आता झोपू थोड्या वेळात. आम्ही सकाळी 5ला कल्याणला पोचू. तर तुम्हाला डायरेक्ट सकाळीच भेटतो आता. चला. तर काय से मागे टाईम बघू शकता, 6 वाजलेत आणि आता 6 वाजता आम्ही पोचलो आहे परत कल्याणला. तर इकडेच मी ब्लॉग एंड करतो आहे. पण त्याआधी तुम्हाला सांगू, तुम्हाला प्रश्न पडला असेल की किती खर्च वगैरे झाला. तर म्हणजे तुम्ही जर गेली स्लीपर क्लासनी तर लाईक 1200-1500पर्यंत तुमचं पूर्ण ट्रिप होऊन जाईल, 1 डे रिटर्न. त्यात सगळं जेवण वगैरे नाश्ता सगळं पकडून 1200 to 1500 पूर्ण तुमचं सगळं होऊन जाईल. आता आम्ही याच्याने गेलेलो, थर्ड एसीने गेलेलो, तर त्याचं एकाचं तिकीट 450 समथिंग होतं आणि स्लीपरचं 250 समथिंग आहे. तो असा फरक आहे. पण तुम्हाला नक्कीच ब्लॉग आवडला असेल. तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. सिद्ध रामेश्वर सिद्ध शो. ए काय सिद्ध, तूच बोल. तू बोल ना. सिद्ध योगी सिद्ध रामेश्वर मंदिर. जमलं शिवयोगी.